चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची कधी साथ सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा. जीवनात नक्की यशस्वी व्हाल. जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर. संपूर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा, कारण मनुष्यजन्म फक्त एकदाच आहे. जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही. क्षमा म्हणजे काय? सुंदर उत्तर. चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. जेव्हा आयुष्य कठीण असते आणि जेव्हा सर्व काही हरवल्यासारखे वाटते, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, एक कासव देखील शर्यत जिंकू शकते, कारण तो कधीही चालणे सोडत नाही. हिसकावून घेणाऱ्यांचे कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारे कधी उपाशी मरत नाहीत. सौंदर्य स्वस्त आहे, पण चरित्र महाग आहे. शरीर स्वस्त आहे, पण जीवन महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे, पण वेळ महाग आहे. मैत्री स्वस्त आहे, पण प्रामाणिकपणा महाग आहे. आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा भाव आहे. सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. संवाद संपला की नातं थांबतं, म्हणून बोलून बघा. कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल. आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही, पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल. किती सुंदर होते ते लहानपणाचे दिवस. फक्त 2 बोटे जोडली की दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं. नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं. दिवा म्हणे वातीला, सांग मानव जातीला, सुखासोबत दुःखातही रहा एकमेकांच्या साथीला. खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते. कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात, पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही. अशा सर्व शुभ्र, स्वच्छ, प्रामाणिक, जीवाला जीव देणाऱ्या आपल्या माणसांना, जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात, त्यांच्या आयुष्यात आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही. जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात, पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही संपूर्ण जग आहात, हे कधीच विसरू नका. चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावामुळे ती नाती आयुष्यभर टिकतात. मन चांगलं आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. देव आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. आयुष्य नेहमीच एक संधी देते. सोप्या शब्दात त्याला आज म्हणतात. जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशी न बोलता राहू लागते, तेव्हा समजून जायचं आता त्यांची आवड बदलली आहे. वाहन केव्हाही वळवता येते, पण वळण आल्याशिवाय ते वळवू नये. निर्णयाचेही असेच असते. निर्णय केव्हाही घेता येतो, पण वेळ आल्याशिवाय तो घेऊ नये. साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य आहे. क्षमा ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे. आणि आपलेपणा
हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्यांच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्यांच्या मनाच्या संपर्कात राहा. कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाते, पण मनातील संपर्कातून नाही. आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, पण वेळेला बदलायला पूर्ण आयुष्य जातं. जग फक्त अनुभव देतं, साथ फक्त आपली माणसं देतात. श्री स्वामी समर्थ.